नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्त्वाच्या आजच्या चालू घडामोडी आपण पाहतोय. आज तारीख आहे 15 आणि 16 जानेवारीची. आपण महत्त्वाचे प्रश्न पाहत आहोत. सर्वात आपल्याला गुड मॉर्निंग, शुभप्रभात मित्रांनो. आणि आपण पाहतोय महत्त्वाचे कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, चालू घडामोडी हा विषय खूप महत्त्वाचा असतो. आणि आपण जर नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि सर्वांना शेअर करा, जेणेकरून आपल्याला मदत होऊ शकते. आणि हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, जेणेकरून आपल्याला प्रत्येक गोष्ट समजू शकेल. ठीक आहे. ओके. आपण कालचा प्रश्न होता, आर्टिमस 2 मोहीम कोणत्या संस्थेशी संबंधित आहे? तर उत्तर होतं नासाशी संबंधित आहे. आजचा पहिला प्रश्न है ना, एशियन रेसलिंग चॅम्पियनशिप सर्व्हिस मध्ये भारताने पुरुष गटात कोणते स्थान पटकवले आहे? तर भारताने पाहायला गेलं दुसरे स्थान पटकवलेले आहे. कितवे स्थान? सेकंड स्थान पटकवलेले आहे. डिटेल माहिती बघूया आपण. एशियन रेसलिंग चॅम्पियनशिप सर्व्हिस, ठिकाण बिश्केक किर्गिझिस्तान, कालावधी 6 ते 12 एप्रिल 2026, सहभाग 21 देश, 321 खेळाडू, भारताची कामगिरी दुसरे स्थान, महिला गटात 5वे स्थान. ठीक आहे. एकूण पदके 17 घेतले, 2 सुवर्ण, 6 रौप्य, 9 कांस्य. मेन्स फ्रीस्टाईल विजेता इराण, वुमन रेसलिंग विजेता चीन आहे, लक्षात ठेवा. पुरुषांमध्ये भारत दुसरा आहे आणि महिलांमध्ये कितवा आहे? 5व्या स्थानावर स्थान पटकवलेलं आहे. दुसरा प्रश्न, एलिफंटा बेट येथे 1500 वर्ष जुना जलाशय सापडलाय, तो भारतातील कोणत्या राज्यात आहे? ऑब्विसली एलिफंटा बेट रायगडमध्ये आहे आणि तो महाराष्ट्रात स्थित आहे, लक्षात ठेवा. कुठे? महाराष्ट्रात स्थित आहे. महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि राजधानी आहे आपली मुंबई, लक्षात ठेवा. पुढे तिसरा प्रश्न, पेस उपग्रह मोहीम कोणत्या अंतराळ संस्थेने प्रक्षेपित केलेली आहे? PACA पाहायला गेलं तर उत्तर आहे नासाने ती प्रक्षेपित केलेली आहे. ओके, नासाने प्रक्षेपित केलेली आहे. डिटेल पाहूया. ठीक आहे. है ना, प्लॅन कोटम, अर्सोल, क्लाउड अँड ओशियन इकोसिस्टीम असं त्या PACEचं नाव आहे. प्रक्षेपण रॉकेट स्पेस एक्स फाल्कन 9 वरून रॉकेटद्वारे प्रक्षेपण करण्यात आले. उद्देश हा उपग्रह महासागरातील सूक्ष्मजीव, हवेतील कण आणि ढग यावर संशोधन करतो. ठीक आहे. पॉइंट खूप महत्वाचा आहे. पुढे चौथा प्रश्न है ना, डेव्हिड ऑफ परफ्यूमचा भारतातील पहिला ब्रँड अँबॅसिडर कोण आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. डेव्हिड ऑफ परफ्यूमचा भारतातील पहिला ब्रँड अँबॅसिडर कोण आहे? पाहायला गेलं तर आहान पांडे आहे, लक्षात असू दे. कोण आहे? आहान पांडे. ओके. डेव्हिड ऑफ ब्रँड अँबॅसिडर संपूर्ण माहिती, लक्झरी परफ्यूम ब्रँड आहे मित्रांनो. पहिला ब्रँड अँबॅसिडर आहान पांडे आहे. भारतातील युवा ग्राहकांना आकर्षित करणे, ब्रँडची ओळख वाढवणे, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध परफ्यूम ब्रँड आहे डेव्हिड ऑफ, लक्षात ठेवा. पुढे चौथा प्रश्न, इराकचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? आपण पाहतोय पाचवा प्रश्न, इराकचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर उत्तर आहे निझार अमेदी यांची निवड करण्यात आलेली आहे. यासोबत इतर राष्ट्राध्यक्ष पाहूया आपण, जेणेकरून एकदा आपण रिव्हिजन करून घेऊया. ठीक आहे. म्यानमारचे आहेत मिन ऑंग यांग, चिलीचे आहेत गॅब्रियल बोरिक, युगांडाचे आहेत योवरी मुसेवेनी, अर्जेंटिनाचे आहेत हेवियर मिलेई, अमेरिकेचे आहेत डोनाल्ड ट्रम्प, मेक्सिको आहे कॉल्डिया शाईनब्रॉम, क्रोएशियाचे आहेत झोरान मिलानोविच, युक्रेनचे आहेत व्लादिमीर झेलेन्स्की, श्रीलंकाचे आहेत अनुराग कुमार दिसानायके, तैवानचे आहेत ली चिंगते, पाकिस्तानचे आहेत आसिफ अली झरदारी, व्हिएतनामचे आहेत लुआंग कोंग, लक्षात ठेवा. इजिप्तचे आहेत अब्देल फताह अल सिसी, दक्षिण आफ्रिकेचे सिरिल रामाफोसा, रशियाचे व्लादिमीर पुतीन, अल्जेरियाचे अब्देल मादजीद तोयबान, रवांडाचे पॉल कागमे, लुथियानाचे गीतानास नोसेडा, आइसलँडचे हाला टोमा सॅडिटर, चीनचे शी जिनपिंग, नाम्बियाचे नेतुंबा नंदी नदतेव, सुरिनामचे जेनिफर सिमन्स, सेशलचे पॉट्रिक हार्मिनी, बोलिव्हियाचे रॉड्रिगो पाज, आयर्लंडचे कॅथरीन कोनाली, लक्षात ठेवा. हे सर्व राष्ट्राध्यक्ष आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. कधी कोणता प्रश्न कुठे येईल सांगता येत नाही. ठीक आहे. सहावा प्रश्न आपण पाहतोय मित्रांनो, भारतातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जैवविविधता आणि पर्यावरणीय शाश्वततेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणता उपक्रम सुरू केला आहे?
आपल्याला प्रश्न विचारलाय कोणता उपक्रम सुरू केलाय, तर उत्तर आहे आरोग्यवन हा उपक्रम सुरू केला आहे. कोणता? आरोग्यवन. ठीक आहे. पुढचा प्रश्न 7वा प्रश्न पाहतोय आपण. नीला रोबोट कोणत्या उद्देशाने वापरण्यात आला? नीला रोबोट रोबोट कोणत्या उद्देशाने वापरण्यात आलेला आहे? तर मतदारांचे स्वागत जागरूकता वाढवण्यासाठी हा मुख्य विषय तो घेऊन आलेला आहे. ठीक आहे. ओके, आपण डिटेल पाहूया मित्रांनो, लक्षात असू दे. नीला रॉबर्ट, पदुचेरी निवडणूक, संपूर्ण माहिती. रोबोट नाव नीला, दिनांक 9 एप्रिल 26, ठिकाण पदुचेरी विधानसभा निवडणूक, 30 जागांसाठी निवडणूक. उद्देश मतदारांचे स्वागत, मतदान टक्केवारी वाढवणे, मतदान प्रक्रिया सोपी आकर्षक करणे. वैशिष्ट्य, साडी परिधान केलेला रोबोट भारतात प्रथमच मतदान केंद्रावर रोबोटचा वापर करण्यात आलेला आहे. त्याचं नाव आहे नीला रॉबर्ट आणि पुढे सुरू केलाय पदुचेरी विधानसभा निवडणुकी. पुढे 8वा प्रश्न. मुद्रा बंदर कोणत्या राज्यात आहे जे भारतातील सर्वात मोठे ऑटोमोबाईल निर्यात केंद्र बनले आहे? तर मित्रांनो पाहायला गेलं हा गुजरात राज्यात आहे. आपल्याला माहित असावा तो गुजरात राज्यात आहे. 9वा प्रश्न. सिंधी भाषा भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुसूचीत समाविष्ट आहे? ठीक आहे, तर 8वी अनुसूचीमध्ये ती समाविष्ट आहे. आता हा प्रश्न घ्यायचा मूळ उद्देश काय आपण डिटेल पाहूया. सिंधी भाषेतील संविधान अनुवाद संपूर्ण माहिती म्हणजे सिंधी भाषेत जो संविधान अनुवाद केला गेला त्याचा दिनांक आहे 10 एप्रिल 26 रोजी. ठिकाण नवी दिल्ली. प्रकाशित केलं CP राधाकृष्णन. प्रकार द्विभाषिक हिंदी इंग्रजी सिंधी अशा 3 भाषेत करण्यात आला आहे. उद्देश सिंधी भाषिक नागरिकांना संविधान समजणे सोपे करणे. सिंधी भाषा संविधानाच्या 8व्या अनुसूचीत समाविष्ट 22 अधिकृत भाषांपैकी एक आणि कधी भाषा ती समावेश करण्यात आला भारतीय घटनेत 21वी घटनादुरुस्ती 1976 रोजी सिंधी भाषेचा संविधानात समावेश करण्यात आला आणि सिंधी भाषेमध्ये आता संविधान तयार करण्यात आलेलं आहे. पुढे 10वा प्रश्न मित्र हो. जागतिक कला दिन कोणत्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो? आपण सगळ्यात पहिले पाहूया. जागतिक कला दिन हा 15 एप्रिल रोजी असतो. कधी असतो? 15 एप्रिल रोजी असतो. पाहायला गेलं लिओनार्दो द विंची यांच्या नावाने हा साजरा केला जातो. आपल्याला हे सुद्धा माहित पाहिजे. पुढे नेक्स्ट 11वा प्रश्न. नबील फहामी कोणत्या देशाचे माजी परराष्ट्र मंत्री आहेत? पाहायला गेलं तर कोणत्या देशाचे आहेत असं विचारलंय तर ते इजिप्त देशाचे आहेत. लक्षात असू दे. 12वा प्रश्न. रणसंवाद 26 चे आयोजन कुठे झाले आहे? ठीक आहे, असा आपल्याला प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे मित्रांनो एअर फोर्स ट्रेनिंग कमांड येथे झालेलं आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर 1. ठीक आहे, आणि रणसंवाद 26 त्रिसेवा चर्चा सत्राचे आयोजन बंगळुरूमध्ये करण्यात आलेलं आहे. हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. नेक्स्ट 13वा प्रश्न. PFBR कोणत्या राज्यात उभारण्यात आलेला आहे? तर तो तमिळनाडू राज्यात उभारण्यात आलेला आहे. 14वा प्रश्न. सायकलने एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पोहोचणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे? ठीक आहे, तर उत्तर आहे दिव्या सिंग ठरलेल्या आहेत. ठीक आहे, ह्या मूळच्या उत्तर प्रदेशात लक्षात ठेवा. पुढे 15वा प्रश्न. भारताचा पहिला प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिएक्टर कोठे उभारण्यात आलेला आहे? तर तो कल्पक्कम येथे उभारण्यात आलेला आहे. 16वा प्रश्न. 2026 मध्ये मृदा योजनेला किती वर्ष पूर्ण झालेले आहे? तर 2026 मध्ये 11 वर्ष पूर्ण होतात. लक्षात असू दे. पुढे 17वा प्रश्न मित्रांनो. साधना सप्ताह 26 चा उद्देश काय होता असं आपल्याला विचारलेलं आहे. तर नागरिक केंद्रित प्रशासन बळकट करणे हा त्याच्या मागचा उद्देश आहे. 18वा प्रश्न. अ रोड वेल ट्रॅव्हल्ड या आत्मचरित्राचे लेखक कोण आहेत? उत्तर आहे RK राघवन आहेत. 19वा प्रश्न पाहतोय. अलॉंग मोनुयू हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? पाहायला गेलं तर तो नागालँड राज्यात साजरा केला जातो. 20वा प्रश्न. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे कोणत्या साधनांचा वापरावर बंदी घातली आहे? तर उत्तर आहे कृत्रिम बुद्धिमत्ता AI वर बंदी घातलेली आहे. ठीक आहे, आणि आपण पाहतोय आजचा प्रश्न. नमो ड्रोन दीदी योजना अंतर्गत ड्रोन पायलट प्रशिक्षणामध्ये प्रथम क्रमांक कोणत्या राज्याने मिळवला आहे? ऑप्शन आहे आपल्या समोर गुजरात, कर्नाटक, राजस्थान, महाराष्ट्र. आपल्याला कमेंटमध्ये उत्तर सांगायचे की उत्तर काय असू शकतं. आणि मित्र हो, आपण रोजचे 20 प्रश्न पाहत असतो. सर्व प्रश्न आपण प्रॉपरली पाहत जा जेणेकरून आपल्याला प्रत्येक प्रश्नाची मदत होऊ शकते. ठीक आहे, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.